नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये। कारण व्हिडिओचा टॉपिक तसंच आहे, कारण की आपल्या मुंबई इंडियन्सने दणदणीत डीसीला हरवून दणदणीत विजय मिळवत 59 रनांनी पराभूत करून क्वालिफायमध्ये आपलं स्थान निश्चित केलेलं आहे। या अगोदर गुजरात आरसीबी आणि पंजाब किंग 11 क्वालिफाय झालेली आणि आता आपली मुंबई सुद्धा क्वालिफाय झालेली आहे। कालच्या 63व्या सामन्यात मुंबई आणि डीसी यांच्या सामन्यात मुंबईने 59 रनांनी दणदणीत विजय मिळवत आपलं स्थान हे केलेलं आहे, निश्चित केलेलं आहे। मुंबईने डीसीने टॉस जिंकत मुंबईने पहिली बॅटिंग केली आणि पहिलीच बॅटिंग करत सूर्यादादा आणि नमन धीर यांच्या दोघांच्या खेळीने मुंबई इंडियन्स एका सन्मानजनक स्कोअरमध्ये सुरुवातीला खूप विकेट्स गेल्या, नंतर एका सन्मानजनक स्कोअरमध्ये गेले। कारण की मुंबई इंडियन्स 18व्या ओव्हरमध्ये अवघ्या फक्त 130 रनांपर्यंत होती, परंतु शेवटच्या 2 ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादव आणि नमन धीर यांनी मोकार फटकेबाजी करत 48 रन अवघ्या 2 ओव्हरमध्ये मिळवले। आपल्या बुमराह आणि संटनेर यांच्या बॉलिंग अटॅकने डीसीचं पूर्ण त्यांची बॅटिंग लाईन पूर्ण विध्वंस केली। संटनेरने अवघ्या 4 ओव्हरमध्ये फक्त 11 रन देत 3 विकेट्स काढल्या। त्याच मागोवा बुमराह स्टाईलमध्ये 3 ओव्हर आणि 2 बॉल टाकले आणि फक्त 12 रन देत 3 विकेट्स काढल्या। तर प्रत्येकी राहिलेल्या बॉलर्सनी ट्रेंट बोल्ट, दीपक चहार, विल जॅक्स आणि करण शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट्स काढल्या। आणि एक वेळ अशी आली की 18 ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सचा स्कोअर फक्त 103 रन होता। त्यानंतर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये सूर्यादादा आणि नमन धीर यांनी एक चांगली ताबडतोब बल्लेबाजी करत शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 48 धावा केल्या आणि नंतर डीसीची सुरुवात चांगली झाली आणि लगातार पाठोपाठ विकेट्स पडत गेल्या आणि यांच्या आक्रमक बॉलिंग अटॅकने शेवटी दणदणीत पराभव मिळवला आणि मुंबई इंडियन्स थाटात क्वालिफायमध्ये गेली। आणि तुम्ही चांगलं जर बघितलं असेल तर नीता अंबानीने जेव्हा मॅच जिंकली तेव्हा नीता अंबानीने असा इशारा केला होता, म्हणजे ह्याचा काय म्हणणं आहे, 6वी ट्रॉफी इज लोडिंग, बरोबरच आहे। नीता अंबानीने त्यावेळेस असा इशारा केला, म्हणजे 6वी ट्रॉफी ही नक्कीच येणार आहे। आणि एक आहे आपला रोहित शर्मा सर आपले चालू शकले नाही, पण येणाऱ्या मॅचमध्ये रोहित शर्मा सर नक्कीच चालतील। चला तर धन्यवाद। आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, धन्यवाद।